या सामना आपण सुरू करतोय. स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करेल अंश 11 महागणपती चिरनेर. एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नो बॉलने सुरुवात केलेली आहे. इट्स अ बीमर. खराब चेंडू. कॅप्टन आहेत विवेक आणि नो बॉलने सुरुवात केलेली आहे. 5 षटकांचा सामना. धडाकेबाज चषक आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप. अभिमानाची सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा. फ्री हिट आहे. फायदा घेऊ शकला नाहीये भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ गोरसई बी संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील हा नामवंत संघ आहे अंश 11 महागणपती चिरनेर. जागृत देवस्थान आहे महागणपती आणि त्या गावातून हा संघ बिलॉंग करतो. भरपूर दूरवरचं अंतर कापून आलेला आहे हा संघ. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅप शोधू शकला नाहीये. डायरेक्ट हिट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. संघनायक संदेश केने बॅक टू द पवेलियन. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. बॅटची कडा लागली. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. सनी डायरेक्ट हिट केला आणि संदेश केने फ्रेम मध्ये देखील नव्हते. यस जो टायमर आहे जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा तो टायमर ऑन होईल. 30 सेकंदांचा तो टायमर आहे आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये नवीन फलंदाज हा ग्राउंड मध्ये गेला पाहिजे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कपिल पाटील साहेब उपस्थित आहेत. माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार आणि त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय वरुण एस पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. दीपकजी खाटेकरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. श्रीकांत धुमाळ साहेब देखील उपस्थित आहेत. हे सर्व पाहुणे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते या मॅच मध्ये कारण की गोरसई बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. आदरणीय महेंद्रजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. नारायणजी गोंधळी साहेब देखील उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष आपल्या व्यासपीठावरती राजकीय क्षेत्रामधील खूप मोठी नावं उपस्थित आहेत. आणि क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद कपिल केने बॅक टू द पवेलियन. या पुढील सामना असेल पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ पंकज माळ यांचा जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांना फाईट करणार आहे अर्जुन बांगर रोशन वेखंडे यांचा संघ. आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बेस्ट ऑफ बोरशेती शहापूर तालुक्यातील संघ. दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ. याआधी आपण रावळे या टीमला पाहिलं. 6 तासांचा प्रवास करून तो संघ आला होता. पालघर डहाणू विभागातील हा संघ. परंतु अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये त्या टीमच्या माध्यमातून आणि तो संघ पराभूत झालेला आहे. वाकलन संघाने पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना सुरू आहे. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने नक्कीच ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. मेघराज केने येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 2 बाद 5 ही धावसंख्या आहे. सॉफ्टने खेळत आहेत. बॅकफुटला गेले. पंच करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. काय गोलंदाजी सुरू आहे अंश 11 महागणपती चिरनेर या संघाच्या माध्यमातून. ते देखील भरपूर दूरवरचं अंतर कापून आलेले आहेत. उरण तालुक्यातील हा संघ आहे. चिरनेर हे गाव आहे
महागणपतीचं जागृत देवस्थान आहे. असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला आपण नवस केलं ते नक्कीच पूर्ण होतं. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला, एका हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 2-6. गोरसई बी संघ आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने स्वर्गीय भरत शिंगोळे साहेबांच्या नावाने हा संघ खेळतोय. या टीम मध्ये भावेश पवार, A1 पवन केने आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. धडाकेबाज चषक 2026 मध्ये खरं तर विशेष उपस्थिती आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय वरुण सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आदरणीय दीपकजी खारोटे साहेब, खाटेकर साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहतोय. त्याच वेळेला नारायणजी गोंधळी साहेब, माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड ज्यांचं आगमन आपण पाहतोय. माननीय श्री श्रीकांतजी धुमाळ साहेब, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड ज्यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. महेंद्रजी पवार साहेब, ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने खूप मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर अपील करतायत कॉट 82, परंतु अपील फेटाळली आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील लोकप्रिय ही स्पर्धा, मुरबाड तालुक्यातील वर्ल्ड कप सुरू आहे. ज्या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहिली जाते ती स्पर्धा म्हणजेच बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा धडाकेबाज चषक. बॅकफुटला गेले, गॅप मधून चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. भावेश पवार इन ऍक्शन मध्ये आहेत. A1 पवन केने इन ऍक्शन मध्ये आहेत. कपिल पाटील साहेबांना आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यांच्या समवेत वरुण एस पाटील साहेब देखील आहेत. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. एक चौकार, एक षटकार येतोय. फलंदाज मेघराज केनेच्या बॅट मधून. ही खासियत आहे मेघराज केनेची. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा तेव्हा आपल्या टीमसाठी नेहमीच चांगली बॅटिंग त्याने केली आहे. बॅटची कडा आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 30 सर्कलमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. यस, आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. प्राऊड ऑफ भिवंडी. भिवंडी शहराचं नाव, गोरसई गावाचं नाव संपूर्ण या भारतामध्ये, संपूर्ण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याने पोचवलं. नक्कीच भावेश पवार आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. प्राऊड ऑफ भिवंडी. A1 पवन केने देखील डगआउट मध्ये आहेत. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते आणि त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहेत की स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील सरप्राईज आहेत की हा चेंडू स्टंपला लागला नाहीये, काही सेंटीमीटर. यावेळी ड्राईव्ह करतायत, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट ऑन द स्टंप पैकी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे स्वर्गीय भरत शिंगोले 11, जय बजरंग गोरसई बी या संघाची 19 धावा धावफलकावरती. 17 मार्च ते 22 मार्च वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट. खऱ्या अर्थाने ग्रामीण धमाका बिग बॅश. पहिल्या क्रमांकासाठी 13 लाख रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 7 लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन खेळाडूसाठी 4 व्हीलर कार आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण खेळाडूसाठी देखील 4 व्हीलर कार. 17 मार्च ते 22 मार्च बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी 2 व्हीलर बाईक देखील आहे.
14,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की दोन्ही तालुक्यातील हे नामवंत संघ आहेत. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ, ज्या संघाची सर्वात जास्त फॅन फॉलोईंग आहे, गोरसई बी संघ, आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने उरण तालुक्यातील एक नामवंत संघ आहे, अंश 11 महागणपती चिरनेर संघ. अनेक नावाने हा संघ खेळतो. तिरंगा चिरनेर असेल, अंश 11 असेल, सातत्याने महागणपती या नावाने देखील हा संघ नेहमीच खेळतो. परंतु या स्पर्धेमध्ये अंश 11 महागणपती चिरनेर या नावाने हा संघ उतरलेला आहे. नेहमीच महागणपतीचं आशीर्वाद या संघावरती राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला जय हनुमानचा आशीर्वाद घेऊन नेहमीच जय बजरंग गोरसई बी टीमने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कपिल पाटील साहेब, त्यानंतर वरुण एस पाटील साहेब, त्यानंतर पाहिलं गेलं तर दीपकजी काटेकरे साहेब देखील उपस्थित आहेत. हे तमाम मान्यवर आपण पाहू शकाल. आपला वेळात वेळ काढून ते आलेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. मिस टायमिंग आहे, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. जिथे एकच धाव झाली असती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती धावा 3. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना मोठे फटके येत नाहीयेत. सूरज केने या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करतोय. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. ज्याप्रमाणे संदेश केने यांनी सांगितलं की भावेश पवार आणि A1 पवनच्या येण्याने गोरसई बी संघ अजून स्ट्रॉंग झालेला आहे. चला, बोरशेते आणि भाटाले दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या पुढील सामना या दोन टीम मध्ये असेल. वय वर्ष 17, अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज रौनक. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. खराब फिल्डिंग त्याचाच फायदा घेतलेला आहे. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती. आतापर्यंत अंश 11 महागणपती चिरनेर या टीमने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण की नामवंत संघ आहे समोर. स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या टीमला आतापर्यंत शांत ठेवलंय. यावेळी ड्राईव्ह करताय, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड चौकार. पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती. याच दरम्यान कांबा गावचे उद्योजक समाजसेवक योगेश शेठ बनकरी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत नक्कीच कोलम गावचे उद्योजक आदरणीय मोहनजी राऊत साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, कॉट अँड बॉलची संधी. डाऊन दी बॉल रौनक, नो मिस्टेक, कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. सूरज केने बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र एंटर होतोय धडाकेबाज चषकाचा ब्रँड अँबॅसेडर भावेश पवार, ज्याची फॅन फॉलोईंग सर्वात जास्त आहे. आणि भावेश पवार बॅटिंग करण्यासाठी येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि फॉलो थ्रू मध्ये रौनकने हा झेल पकडलेला आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल. चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. भावेश पवार बॅटिंग करण्यासाठी येतोय. प्राऊड ऑफ भिवंडी आणि धडाकेबाज चषकाचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. रौनक गोलंदाजी मार्कवरती. रौनकचं कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे. अपकमिंग स्टार आहे, वय वर्ष 17.
ब्लॉकॉलचा वापर केला होता. ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या टीमची 3 बाद 29 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. या पण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. विशेष व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर ज्यांच्या येण्याची आपण प्रतीक्षा सातत्याने करत होतो, वारकरी संप्रदाय जपणारा आज वडोली गाव आज या क्षणाची वाट पाहत होता. या पण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार या आपण सन्मानित करतोय आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. संपूर्ण गावाला मी विनंती करेन एकत्रितपणे आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. संपूर्ण समितीला मी विनंती करेन आपण एकत्रितपणे यावं. हा विशेष सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. विशेष सन्मान या स्पर्धेच्या प्रसंगी आपण करणार आहोत. विशेष सन्मान करण्यात येत आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, सातत्याने युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहिलं, आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. तर सन्मान करण्यात येईल. मी संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी संपूर्ण गावाची बांधिलकी ज्यांनी गेले 50 वर्ष जपली, गावामध्ये रूढी परंपरा सातत्याने अनेक विशेष कार्यक्रम होत असताना पाहायला मिळाली, त्या वडवलीकरांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. मी संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन आपण पुढे यावं आणि हा विशेष सन्मान करावा. संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन या आपण विनंती करूयात आदरणीय कपिलजी पाटील साहेबांना की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार आज ज्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून धडाकेबाज चषक वडवली 2026च्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सन्मान करण्यासाठी आदरणीय संपूर्ण व्यासपीठ मी विनंती करेन हा विशेष सन्मान विशेष व्यक्तिमत्वाचा आपण करतो आहोत. संपूर्ण आयोजन समितीला विनंती करूयात. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार, या शानदार व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. कपिलजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात. क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्यांचं सातत्याने राहिलं, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट म्हणून संपूर्ण आयोजन समितीला मी विनंती करेन आपण हा विशेष सन्मान करावा. संपूर्ण गाव एकत्रितपणे गेले 50 वर्ष गावाच्या रूढी परंपरा सातत्याने जपलं, बांधिलकी जपली गेली या गावाने. गावामध्ये सातत्याने एकोप्याचं वातावरण पाहायला मिळतं आणि अगदी याच गावाच्या माध्यमातून हा विशेष सन्मान होत असताना पाहायला मिळतो आहे. एक विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत. पुढील सन्मान आदरणीय वरुण सदाशिव पाटील साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी आदरणीय वरुणेश पाटील साहेब यांनाही विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, साहेब आपल्या पदमपर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा. आदरणीय वरुणेश पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना वरुणेश पाटील साहेब यांचा आपण करतो आहोत. कोणगाव ग्रामस्थ मंडळ थोड्या दिवसामध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश ची स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि ज्याचे प्रमुख आयोजक आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. या पुढील सन्मान आपण करण्यासाठी विनंती करूया संपूर्ण आयोजन समितीला. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड आदरणीय दीपकजी
काटेगरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. दीपकजी काटेगरे साहेब यांचा एक विशेष सन्मान, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड यांचा एक विशेष सन्मान. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि संपूर्ण आयोजन समितीवरती विशेष प्रेम ज्यांच्या माध्यमातून नेहमीच दर्शवलं जातं, आदरणीय दीपकजी काटेगरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. साहेब, आपलं प्रेम निश्चित नितांत या आयोजन समितीवरती आपण दाखवत राहावं हीच अपेक्षा. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी धुमाळ साहेब, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान श्रीकांतजी धुमाळ साहेब यांना विनंती करूयात आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष अतिथींचा करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना श्रीकांतजी धुमाळ साहेब, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड, हा सन्मान होत असताना आपण पाहायला मिळतो आहे. पुढील सन्मान माजी नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड आदरणीय नारायणजी गोंधळे साहेब यांना विनंती करूयात आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत आणि सन्मान. आदरणीय नारायणजी गोंधळे साहेब, उमेशजी लिहे साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. माजी उपनगर अध्यक्ष नगरपंचायत मुरबाड आदरणीय महेंद्रजी पवार साहेब, ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा, साहेबांना विनंती करूयात आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय देवीदास शिंगोळे साहेब यांना विनंती करेन महेंद्रजी पवार साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, मान्यवरांचं आगमन, आज या येण्याने, साहेबांच्या येण्याने या स्पर्धेला चार चांद लागलेले पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी पवार साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. थँक्यू सो मच जयजी भोसले सर. तमाम मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम षटक सुरू आहे. धावसंख्या 4 बाद 53 धावा. भावेश पवारचा झेल सोडलाय, ज्या भावेश पवारने चौथ्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार लगावला, तब्बल 23 धाव बनवल्या या चौथ्या षटकामध्ये. आणि या मॅचमध्ये स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. सुजलने पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये. अंश 11 महागणपती चिरनेर हा संघ ऑन साइडला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती कपिल पाटील साहेब उपस्थित आहेत आणि कपिल पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. 18,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. 18,000 प्रेक्षक, 9 चेंडू आणि 31 धावांवरती बॅटिंग करतोय. भावेश पवार संघ अडचणीमध्ये सापडला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग गॅप मध्ये आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 61. 61 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या पुढील सामना असेल भाटाळे आणि बोरशेती या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल.
पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्रेसचा फटका डीप मध्ये, फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. भावेश पवार नावाचं वादळ निर्माण झालंय या मॅच मध्ये. भावेश पवार ऑन फायर. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 65, 65 धावा आणि वैयक्तिक खेळतोय 37 धावांवरती. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, खऱ्या अर्थाने वर्ल्ड कपच्या प्रतिकृती आहेत आणि त्यांना सलामी देणारा हा षटकार आपण पाहिलाय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 43 वरती बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर हा चेंडू. लाईन पाहावी लागेल. सुदीप अंबवणे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या आहे 72 धावा धावफलकावरती. 3 षटकांमध्ये फक्त 29 होत्या. त्यानंतर भावेश पवार बॅटिंग करण्यासाठी आले. ब्युटिफुल ट्रॉफी ICC वर्ल्ड कप ची ही प्रतिकृती आहे. अंतिम चेंडू ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत ते बीट झालेले आहेत. लॉंग ऑफला फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते 1 धाव या अंतिम चेंडूवरती. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 73 आणि 74 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये. अंश 11 महागणपती चिरनेर या संघासमोर. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन. थांबा, खेळपट्टीवरती टॉस होईल आणि त्याआधी आपण एक विशेष सन्मान करत आहोत. या मी विनंती करेन नील हरेश्वर केणीला पुढे यावं. खरं तर शार्दूल ठाकूर बरोबर जो लेदर बॉलचे धडे गिरवताना पाहायला मिळतो, साई बरोबर अर्थात लेदर बॉलचा सातत्याने मोठा क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याची सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, ताई पॅकर्स या खुल्या गटाच्या संघामधून या खेळाडूची वर्णी लागली. व पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये टेस्ट मॅचेस आपण सातत्याने पाहिल्या. ज्या खेळाडूला आपण पाहिलं नील हरेश्वर केणी, ज्याचा एक विशेष सन्मान संपूर्ण आयोजन समितीला. आणि अगदी त्याच वेळेला आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते या युवा खेळाडूचा एक विशेष सन्मान आपण करावा. खरं तर पालघर जिल्ह्याच्या एक छोटस गाव आहे रावाळे, या गावाला बिलॉंग करणारा, अगदी या गावामधून येत असताना या युवा खेळाडूने सध्याच्या घडीला शार्दूल ठाकूर सोबत जो क्रिकेट खेळतोय अशा खेळाडूचा एक विशेष सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या. नील हरेश्वर केणे, नील हरेश्वर केणेचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. तदनंतर मी विनंती करेन साहेबांना या स्पर्धेला आपण संबोधित करावं. स्वर्गीय भरत शिंगोडे स्मृती धडाकेबाज चषक 2026 या स्पर्धेच्या प्रसंगी मंचावर उपस्थित नगरसेवक वरुणजी पाटील, दीपक खाटेकरे, श्रीकांत धुमाळ, नारायण चौधरी, महेंद्र पवार, पांडुरंग शिंगोळे, भगवान शेळके, देवीदास शिंगोळे, दत्तात्रय शिंगोळे, दीपक कराळे, सतीश शेळके, श्रीकांत धुमाळ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित क्रीडा रसिक बंधूंनो, खरं तर 50 वर्ष पूर्ण करून 51व्या वर्षात पदार्पण करणारी कदाचित आपल्या या ग्रामीण भागातली ही एकमेव टीम असेल आणि एकमेव स्पर्धा असेल ज्या स्पर्धेचं आयोजन आपण गेल्या 51 वर्षापासून करत आहोत. आणि सतत सातत्य या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्याचं काम आपल्या सगळ्या सहकार्याने केलं. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला आता रस्त्यात वरून सांगत होता की 50 वर्ष पूर्ण झाली आणि 51व्या वर्षात पदार्पण केलं. तर ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा लोकांना बॅटही मिळत नसेल आणि तुम्ही स्पर्धा सुरू केल्या. म्हणजे वडवली
कल्याण शहरापासून, ठाणे शहरापासून आणि मुंबईपासून याचं अंतर जर मोजलं, मुंबईपासून कदाचित 100-125 किलोमीटर असेल, कल्याणपासून 60 किलोमीटर होईल. आणि अशा या दुर्गम भागामध्ये आपण 50 वर्षापूर्वी स्पर्धा सुरू करणं हे खऱ्या अर्थाने हे क्रिकेट नाही तर गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आपण या ठिकाणी सुरू केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि याच मैदानातून अनेक खेळाडू तयार झालेले ही 50 वर्षात आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या क्रिकेटच्याच खेळामधून आपल्या IPLमध्ये शहापूरचा ओंकार ताळमाळे हा IPLमध्ये पोचला. आता मला जो सिक्सर मारत होता तो पवार, काय ना, भावेश पवार हा ISPLमध्ये खेळतो अशा प्रकारची माहिती मिळाली. भिवंडीचे अनेक खेळाडू ISPLमध्ये खेळतात. खऱ्या अर्थाने क्रिकेटला आता कमर्शियल करण्याचं काम आपल्या ग्रामीण भागातल्या सहकाऱ्यांनी केलं आणि म्हणून त्यांना निश्चितपणाने धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 19 वर्षाखालील स्पर्धेचं जे अंतिम विजेपद फायनल आपण भारताने मिळवली, तोही आपल्या पालघरचा भूमिपुत्र आयुष म्हात्रे, या आपल्यासाठी अभिमानाची असलेली नावं आहेत. निश्चितपणाने या खेळाडूंकडनं प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आज आपले खेळाडू ISPLमध्ये गेले, IPLमध्ये गेले, येणाऱ्या काळामध्ये कसोटी टीममध्ये जातील, त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि वडवली गावच्या सहकाऱ्यांना, दत्ता शिंगोळे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खरे या दुर्गम भागामध्ये आपण अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करता ज्या देश पातळीवरच्या स्पर्धा आहेत. आता उरणचा संघ या ठिकाणी आला आहे. मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा मला सांगितलं पंजाबचा संघ या ठिकाणी आहे. आता कुठला आहे मला माहीत नाही आज, पण पंजाबचा संघही या ठिकाणी आला होता. आणि पंजाबपासून ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू येतात ती कदाचित ही धडाकेबाज चषक स्पर्धा ही एकमेव स्पर्धा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून अशाच प्रकारचं प्रोत्साहन खेळाला देण्याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहावं आणि नवीन नवीन खेळाडू घडवण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करावं अशा प्रकारची आपल्यालाही सूचना करतो. आणि या स्पर्धेला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नक्कीच साहेब इथे उपस्थित आहेत आणि क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि आयोजकांच्या वतीने एक विनंती आहे. साहेब खऱ्या अर्थाने 2 ते 3 चेंडू आपण खेळा ही विनंती आयोजकांच्या वतीने आहे. वरून S पाटील देखील आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून ग्रामीण बिग बॅश धमाका आणि कपिल पाटील साहेब देखील आहेत. खऱ्या अर्थाने सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा, सर्वाधिक बाईक असणारी क्रिकेट स्पर्धा केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक आपण नेहमीच पाहत असतो आणि आपल्या खऱ्या अर्थाने संवेद आहेत आदरणीय कपिल पाटील साहेब, ते देखील क्रिकेटचा आनंद घेतील. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. वरुण S पाटील, दीपकजी खाटेगरे साहेब आहेत, त्यानंतर महेंद्रजी पवार साहेब देखील आहेत. खरं तर या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला गेला, परंतु साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय या कारणास्तव संपूर्ण आयोजन समितीने साहेबांना ही विनंती केली आहे, काही चेंडू टोलवून आपण या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती आणि त्याच वेळेला आपण आल्यानंतर हा उद्घाटनीय सोहळा आपल्या आल्यानेच झाला आहे. ज्या क्षणाची वाट संपूर्ण वडवलीकर वाट पाहत होते तो क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. 51व पर्व या स्पर्धेचा आहे. 50 वर्ष मागे गेल्यानंतर साहेबांनी आवर्जून सांगितलं ह्या विभागामध्ये अगदी कायापालट झाला आहे. पूर्वीचं क्रिकेट मला वाटत नाही की त्यावेळेला बॅट बॉल तितकंसं अवेलेबल राहील. आता कायापालट झाला आहे क्रिकेटचा. साहेब मैदानाच्या आतमध्ये निघत जात असताना पाहायला मिळतात. मी विनंती करेन ते अर्थातच स्वर्गीय भरत शिंगोळे गोरसाहेब ही टीमला देखील आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं. आदरणीय वरुण S पाटील साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय.
तमाम मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय माजी खासदार भिवंडी लोकसभा कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. वडवली गाव म्हटलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा वारसा आणि वसा जपणारे हे गाव, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं हे गाव, एकात्मतेचं प्रतीक जपणारे हे गाव, आज एकीचं बळ सातत्याने दाखवणारे हे गाव, यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. दमदार आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. साहेबांना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काही चेंडू टोलवून या स्पर्धेचा साहेबांच्या माध्यमातूनच उद्घाटनीय सोहळा पार पडला गेलाय. असा अट्टहास आणि आग्रह या संपूर्ण आयोजन समितीने ज्यांच्याकडे केला, साहेबांनी ते मान्य केलं. राजकारणाच्या पटलावरती अनेक षटकार आणि चौकार ठोकणारे आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्या दगडीला खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहिलं स्वर्गीय भरत सीताराम शिंगोळे आपल्यामध्ये नाही आहेत. हुकमी एक्का भरत शिंगोळे यांचे स्मरणार्थ भरत तू नाही येणार रे परत, मात्र आठवणी ठेवल्यास जळत या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर एक आदरांजली आपण अर्पण करतो आहोत. होतास तू हुकमाचा एक्का, वादा तुझा पक्का, दिलास आम्हाला धक्का, निघून गेलास मात्र एकटा, आठवणी तुझ्या येतात नेहमी, तुला नव्हती कशाची कमी, आले देवाच्या मनात, सोडून गेला दुसऱ्या जगात, कधी न दाखवली संघाची हार, मारायचा फक्त चौकार आणि षटकार, कधी वाटायची नव्हती भीती, तुझ्यात होती संघ विजयाची नीती, कर्तृत्व नेतृत्व तुझ्या दिलदारपणाचा, नव्हता अभिमान अहंकार मोठेपणाचा, धडाकेबाज संघाचा होता तुला गर्व, म्हणून साजरा होतोय हा 51वा पर्व. आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय भरत सीताराम शिंगोळे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. हुकुमी एक्का आज आपल्यामध्ये नाही आहे, या गावाचा या संघाचा, आज त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. ही कविता लिहिली आहे मारुती भाऊ लिहे, धडाकेबाज संघाचे माजी खेळाडू यांच्या माध्यमातून, आणि संपूर्ण धडाकेबाज आणि त्याच वेळेला वडोलीकर या स्पर्धेच्या माध्यमातून ही भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या हुकमाच्या एक्क्याला अर्पण करत आहेत. साहेबांना तुम्ही पाहता ESPL खेळलेला खेळाडू भावेश पवार, त्याच वेळेला पवन केणे, हे दोन्ही खेळाडू जे मात्र गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही अगदी पाहत आहात. सूरज आहे त्या ठिकाणी, अगदी मातब्बर खेळाडू आहेत या गोरसाहेब ही संघाचे. ISPL मध्ये ज्या दोन संघ या खेळाडूंना पाहिलं त्यांनाच तुम्ही आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. आज भाग्य आहे या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं येणं, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मोठं ज्यांच्या माध्यमातून येण्याने आज 4 चांद लागलेले आहेत, त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब, काय फोटो सेशन कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर या आठवणी आहेत. हे संपूर्ण जग एक मात्र व्यक्ती एका क्लिकवरती थांबवू शकतो, तो आहे फोटोग्राफर. खरं तर आपण म्हणतो ना, फोटो काढायला वेळ लागत नाही, इमेज बनवायला वेळ लागतं. आणि ही इमेज ज्यांनी प्रस्थापित केली, ज्यांनी बनवली, आदरणीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या सोबतीने काही हे क्षणचित्र कैद करत असताना या युवा वर्गाला आपण पाहत आहात. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली, ज्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागत असताना पाहायला मिळाले. 70 स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या येण्याने आज 18 ते 20 हजार प्रेक्षक वर्ग आपल्याशी जॉईन झाले. खरं तर ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत.
ह्या टेनिस क्रिकेटचा चेहरा मोहरा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टनचे मी लक्ष वेधेन. खरं तर या टेनिस क्रिकेटचा आज ग्लॅमरस रूप प्राप्त झालाय. चेहरा मोहरा काया पालट झाला. त्याचं कारण आहे तारिफजी सय्यद सर, ज्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. खरं तर क्रिकेटचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंट कसं करावं ते आदरणीय तारिफजी सय्यद सर यांना नेहमीच पाहिल्यानंतर मिळतं. 70-70 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा कोणगावमध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं एक प्रसिद्ध असं मोठं 70-70चं दालन आहे आणि त्याचे सर्वे सर्वा ज्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय तारिफजी सय्यद साहेब आणि वरुणेश पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून थोड्याच दिवसामध्ये ग्रामीण धमाका पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळणार आहे. भिवंडीच्या युवकांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ वरुणेश पाटील साहेब. खरं तर कोणगाव ग्रामस्थ मंडळ ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा सर्वाधिक मोठा सोहळा येत असताना पाहायला मिळणार आहे. साहेबांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत. आपण या स्पर्धेला अमूल्य वेळ आपण दिलात. या मॅचकडे आपण वळणार आहोत. टॉसकडे आपण वळूया. त्याआधी नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. जय ब्रह्मदेव बाटाळे आणि त्याचा अगेन्स्ट आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बोरशेती या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये आपण पार पाडणार आहोत आणि तदनंतर या सेकंड इनिंगकडे वळू. जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि सामना असणार आहे बोरशेती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. कल्याण ग्रामीणची A1 जोडी माजी अध्यक्ष मोहनदादा राऊत आणि विद्यमान उपाध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे योगेश दादा बनकरी यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे संवेद विशालजी मोहपे आहेत. प्राचीनजी रणपिशी साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. चला दोन्ही संघनायक टॉससाठी या. बेस्ट ऑफ बोरशेती संघ इन ॲक्शनमध्ये आहे. पंकज माळी यांचा भाटाळे संघ. टॉस आपण करणार आहोत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. निलेश भाऊ शेलार, योगेश शेठ बनकरी, मोहनदादा राऊत यांना विनंती असेल. विशालजी मोहपे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस करणार आहोत. निलेश भाऊ शेलार कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, योगेश दादा बनकरी उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष मोहनदादा राऊत. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच सामना देखील सुरू आहे कारण की 18,000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना लाईव्ह एन्जॉय करतायत. टॉस जिंकलाय जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे बोरशेती या संघाला बॅटिंग करण्यासाठी. O2 कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ पनवेल, जयजी भोसले सर. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला जो वाईड आला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन. साहिल चव्हाण सध्या दगडीला चर्चेतील खेळाडू आहे. उसटणेमध्ये नुकतीच पार पडलेली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानने आयोजित केलेली स्पर्धा आणि त्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. षटकार एवढे लांब मारले ना की बॉलला GPS लावले तरी तो बॉल मिळाला नाही. असा दर्जेदार खेळाडू साहिल चव्हाण स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतं. 3 बनल्यात. पवन केणेचा हा चेंडू कोलात पाहायला मिळालाय. पवन केणे वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज. वाईड यॉर्कर उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेणारा. डॉट बॉल आलाय. लक्ष मोठं आहे. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे परंतु आज रणनीती मोठी घेऊन हा संघ मैदानावरती दाखल झालाय. पवन केणे भावेशला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाची गर्दी. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालाय का तर नाही. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. चिरनेर हे ते गाव आहे खऱ्या अर्थानं महागणपतीचं प्रसिद्ध असं स्थान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आज संघ खेळत असताना पाहायला मिळतं. अर्च 11 महागणपती चिरनेर, उरण तालुका, रायगड जिल्हा आणि रायगडच्या एका कोणातून आणि टोकाहून हा संघ इथे येत असताना पाहायला मिळतोय. अगदी नामवंत असा क्रिकेटचा
संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. 74चा पाठलाग करायचा आहे. ऋषिकेश स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतं. ऋषिकेश स्ट्रायकर एंडवरती आहे. धाव बनल्यात त्या 4. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पवन केणे हा तो गोलंदाज नाही आहे की ज्याला तुम्ही कोणत्याही प्रकारे फटकेबाजी करू शकता, यथेच्छ धुलाई करू शकता. त्या दर्जाचा गोलंदाज नाही आहे. सातत्याने त्याच्या विरोधात खेळताना एक रणनीती तुम्हाला बनवावी लागेल. कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. फुलर यांचा बॉल याही वेळेला पाहायला मिळाला होता. डावी एशी सोडून जाणाऱ्या गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 11 महागणपती चिरनेर या संघासाठी अतिरिक्त धाव आली आहे. बॉल ऍक्शन रिप्ले पहा. डावी एशी सोडून जाणारा होता. अगदी वेग प्रचंड होता या चेंडूमध्ये. जीवदानं मिळाली ती वरदानं साबित होतात आणि भावेश पवारने ते दाखवून दिलं पूर्वार्धामध्ये. 44 धावांची इनिंग साकारली. फुलर यांचा बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा पाहायला मिळालाय. फलंदाजाला कोणती मुभा न देणारी गोलंदाजी. सैरा वैरा पळायला भाग पाडलाय. टप्पा, अचूकता, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये पवन केणेचं तुम्ही पाहताय. A1 पवन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. ISPL नंतर पुढचा बॉल 5 बनल्यात. शिवाच्या चेंडू या षटकातील हा पंपूल करण्याचा प्रयत्न. शोल्डर डाऊन झाल्या चिरणे संघाच्या. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथून एकंदरीत संपला. धावलकाबादी धावा बनल्या त्या 6 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना 11 महागणपती चिरनेर या संघाची धावसंख्या आहे 6-0. थँक्यू. बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एक छोटंसं गाव आणि आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या गावाने आपल्या नावाची आणि या गावाची छाप सोडलेली आहे. धडाकेबाद चषक वडवली 2026 हे चषक तुम्ही पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपलं. 6 धावा धावफलकावरती आहेत. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. येणारी काळ आणि वेळ सांगेल कोणाला काय मिळणार आहे, कोणाला परतीचा प्रवास करावा लागेल. एक संघ मागील मॅच मध्ये राबळे संघ, जाग माता 11 राबळे संघ या स्पर्धेच्या बाहेर निघून गेलाय. खरं तर एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, परंतु वाकळण संघाने तिथे बाजी मारली. प्रेक्षक वर्ग एका मॅचची उत्कंठेने वाट पाहत आहेत. ते अर्थात वाकळण आणि गोरसाई कदाचित ती लागेल का, परंतु या सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. क्रिकेटचा थरार, चित्त थरारक लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल यावेळेला उजव्या सीच्या बाहेर होता. रूम दिला, कट केलाय. क्षेत्र अक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धावमीतील 4. हा येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. $15,000 पेक्षा अधिकचे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आपल्यासोबत जोडलेले आहेत. यावेळेचा बॉल वेगाने बाहेर निघाला होता. पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल मिळाली, सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळतात. को करंट व्ह्यूअरशिप तुम्ही 15,000 पेक्षा जास्तीची पाहताय आणि या मैदानावरती तुम्ही पाहाल ना जवळपास 10,000 पेक्षा जास्तीचे प्रेक्षक वर्ग दिसत आहेत. जिथे नजर जाईल तिथे गर्दी गर्दी आणि गर्दी. हे दर्दी आहेत क्रिकेटचे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 12 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. घड्याळाचे केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्या हातात असते. जर वेळ बदलायची आहे ना तर साहिल चव्हाणला ती बॅटिंग करून दाखवावी लागेल. वेळ गेलेली नाहीये. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. सूरज केणी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 3 चेंडू त्याने हाताळलेत. 5 धावा त्याच्या या षटकामध्ये आल्यात. एक चौकार देखील या षटकामध्ये आलेला पाहायला मिळालात. अजून खूप काय बाकी है सामन्यामध्ये. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापिये मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी राहिले या सामन्यामध्ये. येणारा काळ आणि वेळ कशी राहील कोणाची. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. साहिल चव्हाण बॅकवुड वरती डॉमिनेट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. खरं तर डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट येत आहेत. ती वेळ विसरून चालता कामा नये. अनेक मैदान आपण गाजवलेली आहेत, अनेक स्पर्धा आपण गाजवलेल्या आहेत आणि सातत्याने चांगलं प्रदर्शन आपण केलंय. हा बडा व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ड्रोन व्हीने
हे क्षणचित्र कैद करण्यात येतात. सूरज किरणेला तुम्ही पाहताय रनवेवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रनअप रिदम फॉलो थ्रू सातत्याने चांगला राहिलाय. परिपक्व गोलंदाजी करतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. एकेरी दुहेरी धाब्याने जास्तीचे काही फरक पडणार नाहीये, कारण आपण मैदानाच्या आतमध्ये सिंगल आणि डबल येत असताना पाहायला मिळाल्यात. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. समुद्रामधून एखादा तांब्या एखादा लोटा पाणी काढला तर समुद्राला काही फरक पडत नाही. 74चा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. धापलकावरती 14 बनलेले आहेत. 14 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकर एंडला ऋषिकेशला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल लोअर फुलटो होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूने मारली बाजी. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाला 4. चौकार. महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याला दर्जा दिलाय. दादा उभं राहावं लागेल. धापलकावरती चौकाराच्या मदतीने 18 बनल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. धापलकावरती 18. पहा खऱ्या अर्थानं आपण ज्याचा उल्लेख करत होतो वरुण एस पाटील साहेब, वरुण एस पाटील फाउंडेशन, चिरोबा कोनगाव यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्सने आयोजित केलेली ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 काही दिवसामध्ये येते. क्वालिफायर्स राऊंड ज्याचे पाहायला मिळणार आहेत 21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे क्वालिफायर राऊंड पाहायला मिळतील. अगदी 32 संघ ज्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना शिवचेरोबा कोनगाव आणि त्याच्या अगेन्स्ट गोठिवली 11 गोठिवली या संघाला तुम्ही पाहणार आहात. दुसरी मॅच रत्नधीर कुमार 11 खारबाव त्याच्या अगेन्स्ट बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला देखील तुम्ही पाहणार आहात. अर्थात या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. तदनंतर चौथा हिरवा एकविरा मानकोली या संघाची मॅच आहे जय हरी रांजनोलीच्या अगेन्स्ट. तदनंतर आई स्वामिनी सोलेगाव त्याच्या अगेन्स्ट शेळके ब्रदर्स पुगाव अशा स्वरूपाचे मॅचेस आहेत. हे क्वालिफायर राऊंड्स आहेत ज्यामधील जास्तीचे संघ यावर्षी झालेत, म्हणून याच कारणासह क्वालिफायर राऊंड खेळावा लागतात. ही गर्दी पहा प्रेक्षक वर्गाची ज्याचा मी उल्लेख करत होतो. को करंट व्ह्यूअरशिप 15,000 पेक्षा जास्तीची आहे. आणि हे मैदान पहा चहू बाजूला हे मैदानाचं विहंगम दृश्य तुम्ही पाहताय. जिथे नजर जाते बाउंड्री लाईन देखील आता मात्र कॅप्चर करण्यात येते. फुललेंचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इन बदललाय. गोलंदाजी मार्कपटी पवन किरणे दाखल झालाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 19. होय ती तारीख देखील अगदी जवळच येत असताना पाहायला मिळते. 19 फेब्रुवारी जगात लय भारी. 19 फेब्रुवारी 19 धावा धावपलिकावरती आहेत. वीरेंद्र सहभागसाठी 19 आकडा सर्वाधिक लकीएस्ट राहिला. 319 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये बेस्ट होता. ODI मध्ये 219 तर T20 मध्ये त्याच्या बॅटमधून 119 बेस्ट राहिला. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्ही पाहताय. पवन किरणे पुढचा बॉल ऋषिकेशसाठी. फुललेंचा बॉल होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड केलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. 20 बनल्यात. अचूकता भेदकता गोलंदाजीतली आपण सातत्याने चांगली पाहायला मिळाली. धाबा आलेल्या नाही आहेत. धाबा अलीकडे महाग पाहायला मिळाल्यात. अलीकडे मी म्हणतो की सोनं महाग झालंय, चांदी महाग झाली आहे. इथे धावा महाग झालेल्या पाहायला मिळाल्यात. अतिशय धावा सातत्याने महाग होत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. काही अगदी मुरबाडमधून आल्यात, गावागावामधून आल्यात, काही जिथे मात्र शहापूरमधून आल्यात, काही ठाण्यामधून आल्यात. गतवर्षी प्रेक्षक वर्गाला ठाण्यामधून भिवंडीमधून येत असताना पाहायला मिळाल्या. काही चिरनेरचे आल्यात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ही गर्दी तुम्ही पाहताय. पुढचा बॉल यावेळेचा फुललेंचा उजव्या सीच्या बाहेर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. सिंगल येते. एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. 21 धावा धावपलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 21 ऑन दी बोर्ड. साहिल चव्हाण आज तो नॉक त्याला खेळता आलेला नाही आहे. ही प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्ही पाहताय. हे व्यासपीठाच्या अगदी समोर ही प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. जे दर्दी आहेत त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते. खरं तर इथे आलेल्या प्रेक्षक वर्गाला बाकीचं काही ऐकायचं नाही आहे. स्कोर किती झाला हेच ऐकणं क्रिकेट रसिकांना नेहमीच पसंतीस पडतं. हा व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव 22 धावा धावपलकावरती आहेत. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो TD वरतून उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला. क्रिकेट रसिकांना स्कोर हवा असतो. खुला टाकला होता बॉल. याही वेळेला पाहायला मिळाला. सिंगल इथून येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावपलकावरती धावा बनल्यात त्या अर्थात एकंदरीत 23. लक्ष मोठं आहे. 14 बॉल 51ची अजूनही गरज राहिली या सामन्यामध्ये. दिल्ली देहरादून यहाँ से काफी कोसो दूर आहे. मोठा प्रवास तुम्हाला करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना तुम्ही पाहिलं.
लुक ॲट द बॉल, नॉट लुक ॲट द बॉलर. ही जर का तुम्ही प्रोप्स अपनावला असता तर धावा आल्या असत्या. होय, साहिल चव्हाण ज्याचा मी उल्लेख केला होता त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 29 ऑन द बोर्ड. 13 बॉल 45 ची गरज. पुढचा चेंडू खोलातला होता, फ्लिक केला ऑन साइडला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक त्यांना आज सिंगल मिळते. एकेरी धाव आली. या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 30 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल 44 ची गरज अजूनही या सामन्यामध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. लक्ष फारसं दूर आहे, परंतु इरादे तितकेसे मोठे तुम्हाला ठेवावे लागणार आहेत. खूप काय क्रिकेटमध्ये शक्य आहे. खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये रविवारी 22 फेब्रुवारीला जी मात्र क्वालिफायर राऊंड खेळले जाणार आहेत ते अर्थात ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 SSCC एका बाजूला खंबाळपाडा संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाच्या अगेन्स्ट. जय ब्रह्मदेव बाताळे संघ देखील नेक्स्ट मॅच मध्ये फसुबाई 11 7080 गावदेवी वेहेळे या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ शेलार आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. देविदास शिंगोळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया. निलेश भाऊ शेलार आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दिलदार मनाचा राजा माणूस निलेश भाऊ शेलार, कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. आणि त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेब इथे उपस्थित आहेत. आणि योगेश शेठ बनकरी साहेबांचा इथे आपण करूया सन्मान. भगवान तात्या शेलके यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण योगेश शेठ बनकरी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग यावर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे. निलेश भाऊ शेलार आणि योगेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. त्यानंतर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कोलम गावचे उद्योजक मोहनजी राऊत साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. पांडुरंग तात्या शिंगोले साहेबांच्या शुभ हस्ते आपण मोहनजी राऊत साहेबांचे इथे सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकूया. 11 चेंडू आणि 44 ची आवश्यकता. साहिल चव्हाण एक आशेचे किरण होतं ते भिजलंय. कपिल केणी आला लतीश मलिंगा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि काय गोलंदाजी करतोय. साईड आर्म गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. राऊंड आर्म. एक सन्मान आपण करूया. प्राचीन रणपिशे साहेब इथे उपस्थित आहेत. प्राचीन रणपिशे साहेबांचे इथे आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर विशालजी मोहोपे साहेबांचे इथे आपण सन्मान करणार आहोत. सतीश शेळके सरांच्या शुभ हस्ते आपण हे 2 सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स जयेश सर. 10 चेंडू आणि 44 ची गरज. औपचारिकताच वाटू लागली आता ही मॅच. म्हणजे विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. सामना फारसा दूर गेला. कपिल केणेला गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. भावेशने अद्याप गोलंदाजी केलेली नाही. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला हॅमट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल टिपण्यात आला आणि अर्थात एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12. क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण. इथे क्रिकेट जीव की प्राण. ची गरज.
कपिल खेळण्याचं हे षटक आता मात्र निर्धाव येईल का, किंबहुना या षटकामध्ये किती विकेट येतात, किंबहुना कितपत धावा रोखल्या जातात, त्याची चर्चा होत असताना निश्चित पाहायला मिळेल. त्यावेळेस बॉल वळण घेणारा, हातभर वळण घेणारे चेंडू पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पहा ना, सातत्याने जी गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. हा बॉल पहा, राऊंड आर्म गोलंदाजी तो करतो. चांगल्या टप्प्यावरती तो हाताळताना चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर वन चांगला आहे, कटर्स चांगले आहेत त्याच्याकडे. कधी आतमध्ये येणारे, कधी बाहेर निघणारे. लगाताचे 5 चेंडू डॉट आल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला. षटकामध्ये धाव आलेली नाही आहे. निर्धाव षटकाची आता चाहूल लागली आहे. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात. केवळ धावा आहेत त्या 30. शेवटचा बॉल या षटकातील आणि हा चेंडू समोर उडवलाय. डाऊन द ग्राउंड खेळला, स्ट्रेट मारला, ग्रेट मारला. या बॉलवरती धावा आल्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार येणारे 6 बॉल, 40 ची गरज. थँक्यू. संघाची ताकद वाढली. मेघनाथने आवर्जून सांगितलं होतं की आमच्या संघाचे महत्वाचे 2 खेळाडू आमच्या संघामध्ये पुन्हा आलेत आणि आता खरं तर आम्ही 70 ते 80 पर्यंत पल्ला गाठण्याचा प्रयत्न करू. ते झालं पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धामध्ये जे चितलं ना ते घडतंच असं नाही, परंतु इथे तेच घडलंय जे संघाने ज्याची चर्चा केली होती. खरं तर आपण म्हणतो की जी अतिशयोक्ती आहे, परंतु ती अतिशयोक्ती नाही. कर्णधाराने जे म्हटलं ते करून दाखवलं. 6 बॉल, 40 ची गरज या सामन्यामध्ये राहिली. ऋषिकेश स्ट्रायकर एंडवरती आहे. येणारे 6 बॉल आणि 40 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती किशोर मुकादमचा पहिला बॉल वळण घेणारा राहिला होता. शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलमध्ये. धाव मिळणार नाही. औपचारिकता आहे मॅचची. बाकी 5 चेंडू आणि 40 ची गरज. खरं तर मोठ्या संघाच्या विरोधात खेळत असताना आपण मोठ्या खेळाडूंकडे पाहायचं नसतं. आपला खेळ आपण साकारायचा हाच विचार आपण करायला हवा. ते केलं नाही संघाने आणि चिरनेर संघ सध्या रगडेला बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. सर्वाधिक दूरवरचा पल्ला याही संघाने गाठलाय. मला वाटतं लांबचे संघ आज या खेळाडूंनी आणि या संघांनी ना लांबच्या संघांना लवकरच घरी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कारण रावाळे संघाला आपण पाहिलं, पालघरमधून आला होता संघ. जवळपास 5 ते 6 तासाचा प्रवास त्यांनी केला होता. उरण तालुक्यातील संघ तुम्ही पाहताय 3 ते 3.5 तासाचा प्रवास त्यांना करावा लागलाय. ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. औपचारिकता बाकी आहे केवळ या सामन्याची. 3 चेंडू आणि 38 धावा. 3 चेंडू आणि 38 ची गरज. बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्ये जिथे 1 बॉलमध्ये 22 बनल्या होत्या, खरं तर ते चित्र पुन्हा नाही. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. गॅप शोधलाय. चौकार येईल. जास्तीचं काही बिघडणार नाही. 2 चेंडू आणि 34ची आवश्यकता. चौकार आलाय बॉलवरती. इथे मात्र पराभवाच्या छायाखाली जावं लागतंय. विजय आता दृष्टीक्षेपात दिसू लागला आहे. 1 चेंडू आणि 33 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. केवळ औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहा. टॉस झालेला आहे. एका बाजूला भाटाळे आणि त्याच्या अगेन्स्ट बोरशेती. टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा तो अर्थात भाटाळे टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामीण स्तरावरच्या संघांना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतात ते नेहमीच पाहायला मिळाला. हा देखील बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा आहे. तो सामना जिंकला तब्बल 32 धाब्याने. हा सामना इथे जिंकत असताना आपण पाहतोय स्वर्गीय भरत चिंगोळे गोरसाई बी टीमने एका मोठ्या फरकाने ही सामना ही मॅच इथे जिंकली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण देतोय खरं तर सर भावेश पवार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अगदारा. 13 चेंडू 44 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. आणि होय तो आलाय त्याची जाणीव करून दिली त्याने. हँडशेक करायचा चिरणे संघ. चला एका लाईनअपमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि गोरसाई बी टीम आम्ही आपलं लक्ष देतो एका लाईनअपमध्ये आपण देखील मैदानाच्या बाहेर या. हँडशेक करणं या स्पर्धेची खऱ्या अर्थानं